जालन्यात सहभागी झालेल्या मराठा समाजाच्या तरुणींनी या मोर्चात सहभागी होण्यामागे नेमकी काय कारणं सांगितली आहेत जाणून घेतले आमच्या प्रतिनिधींनी. पाहूया. जर मराठी समाजाला आरक्षण नाहीये तर एवढा मोठा समाज मागे आहे, त्यामुळे आपला महाराष्ट्र मागे आहे, त्यामुळे आरक्षण भेटलं पाहिजे. आता फक्त पात्रता आणि गुणवत्ता असून देखील आपण मागे आहेत. कशामुळे फक्त आरक्षण का? आम्ही मराठा आहेत म्हणून आरक्षण असं आहे का? तर आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे किंवा सगळ्यांचंच रद्द करा. मग आम्हाला नसेल सगळ्यांचंच रद्द करा. कोपुटीच्या घटनेचा हा निषेध, खरं तर ती अतिशय हृदयद्रावक घटना आपण पाहिलेली आहे. यामागची नेमकी तुमच्या तरुणीची काय भावना बरं? काय भावना तर म्हणजे असं वाईट झालं तसं तर घडायला नाही पाहिजे. दिल्लीत पण अशी घटना झाली होती, पण सरकारने योग्य ते पाऊल उचललेलं नाहीये. जर त्यावेळेसच त्या माणसाला जर शिक्षा झाली असती तर आज मराठा समाज इथं अशा याच्यासाठी यायची वेळच आली नसती. आता असं होतंय शिक्षणाच्या बाबतीत पण असं व्हायला की सपोज आम्हाला खूप छान मार्क्स जरी असले तरी पण जे लोक आहे, सपोज आता मी असं कोणाला वाईट म्हणत नाहीये, पण तरी पण त्यांना सपोज कमी मार्क्स जरी असले तरी ते आमच्या समोर जातात आणि आम्हाला पाठीमागच राहावं लागतं. मग ही चुकीचंच आहे ना. सपोज आम्हाला 90% पडतात, आम्हाला सिटीमध्ये 180 असे मार्क्स पडतात, आम्हाला जे कॉलेज पाहिजे आम्हाला ते कॉलेज भेटत नाही, आम्हाला पाठीमागं राहावं लागतं. ही खूप चुकीची गोष्ट आहे. आता मला असं वाटतं की सगळं समान व्हायला पाहिजे. बरं, अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतो हे एक खूप दिवसापासूनचे हे आहे, तर त्या बाबतीत तुझी काय भावना बरं? असं कधी जाणवतंय तुम्हाला अॅट्रॉसिटीमुळे खूप आपल्या समाजात अन्याय होत आहे? हो, होतो, खरंच होतो. म्हणजे सपोज कोणी काही केलेलं नसलं तरी ते अॅट्रॉसिटीचा कायदा दाखवून त्याला हे करू शकतात, तर ते चुकीचंच आहे ना. ते पण तेच मत आहे. तुझं काय मत आहे? मग अॅट्रॉसिटीचा कायदा त्यांनी शिथिल करायला पाहिजे एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही.